भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड आपल्यासोबत आहेत. आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसं चित्र महाराष्ट्रात तुम्ही पाहता नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचं? आज 21 डिसेंबर आणि नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतची मतमोजणी लवकरच सुरू होते. एकंदरीत ज्या तऱ्हेनं या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात कामं झालेली आहेत ती खूप चांगली झाली आहेत. आणि प्रचारातसुद्धा भारतीय जनता पार्टीनं 1 नंबरची आघाडी घेतली होती. माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, सर्वांनी अत्यंत चांगला प्रचार केल्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की भारतीय जनता पार्टी किमान 50 ते 60% जागा जिंकतील. 1 नंबरचा तर प्रश्न पक्ष होईलच, पण जागा पण मला असं खात्री की 60% नगरपालिका, नगरपंचायत आम्ही जिंकू आणि नगराध्यक्ष आमचे निवडून येतील. बरं, विशेषतः मराठवाड्यावर तुमचं बारीक लक्ष होतं. तुम्ही बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरून आलात. तर कुठल्या महत्त्वाच्या नगरपालिका, उदाहरणार्थ बीड आहे, त्याच्यानंतर हिंगोली आहे, किंवा त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 7 आहेत, त्यामध्ये किती यश मिळेल? मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका होत्या. नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल. तर या ठिकाणीसुद्धा आम्ही, जसं मी सांगितलं, 60% आम्ही नगरपालिका निवडणूक जिंकू आणि भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष होईल. आणि विशेषतः म्हणजे माननीय फडणवीस साहेबांच्या सभा, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्याचा फायदा नक्कीच वोटिंगमध्ये झालेला आहे. हे यश युतीचं म्हणायचं का फक्त भाजपचंच म्हणायचं? या ठिकाणी नगरपालिकामध्ये काही ठिकाणी युती झाली होती. उदाहरणार्थ कन्नडला आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती केली होती, वैजापूरला राष्ट्रवादीबरोबर युती होती, पण खुलताबादला मात्र आम्ही शिवसेनेबरोबर युती होती. पण एकंदरीत युती ही मैत्रीपूर्ण लढत होती. म्हणून जे नगराध्यक्ष निवडून येतील ते भाजपचे येतील, पण युतीच्या मदतीने येतील. म्हणून कुठल्याही प्रकारची टीका न करता फक्त विकास कामावरती ही झालेली निवडणूक आहे आणि याच्यामध्ये भाजप नंबर 1चा पक्ष आहे. तुम्ही 1 नंबरचा पक्ष म्हणताय, शिवसेना वाले म्हणतायत की 2 नंबरचा पक्ष असेल. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट किंवा काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांच्याकडे जागा मिळणारच नाही, तर असं दावा आहे का तुमचा? नाही आहे. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं असेल तर उभाट्याची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांचे नेते कुठं फिरले? नेते कुठल्याही प्रचारामध्ये फिरले नाहीत आणि त्यांना अपेक्षासुद्धा जास्त जागा निवडून येतील असे नाही. फिरणारे नेते 3च होते. माननीय CM फडणवीस साहेब, माननीय DCM शिंदे साहेब आणि माननीय DCM अजितदादा पवार. म्हणून या 3ही पक्ष जे आमचे युतीचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याच जागा चांगल्या निवडून येतील. एक 10 ते 15% फक्त म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील. तुम्हाला म्हणायचं आहे का की इतिहासातला सगळ्यात मोठा नगरपरिषद, नगरपंचायत ज्या तऱ्हेनं विधानसभेमध्ये आमचा विजय झाला होता असेंब्लीच्या, त्याहीपेक्षा हा मोठा विजय असणार आहे. डॉक्टर भागवत कराड सांगतायत की पक्ष 1 नंबरचा तर राहील, पण ज्या ताकदीनं आम्ही निवडणुका लढवलंय त्यामुळं हे मोठं यश भाजपला मिळेल असं त्यांचं मत आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.